जय श्री राम। जो हमारे को होना था वो मिलेगा बीजेपी सरकार से। खूप झाले आता यायचे, आता नाही पाहिजे आम्हाला हे सरकार। महागाईवर बोलत फक्त। महंगाई बेरोजगारी आपके लिए महत्वपूर्ण मुद्दे हैं? नहीं, उतना तो है नहीं, सब बराबर बैलेंस में चल रहा है। धार्मिक मुद्द्यापेक्षा महागाई रोजगार या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे। आपण व्यक्तीला पाहून मतदान करणार, कारण त्यांनी जर चांगले चांगले कामं केलेत आपण त्यांनाच निवडून देऊन। कारण कसं आहे, आपल्या ज्या मुलींना दिव्यांगीच्या योजना मिळत आहे तर त्यांच्या मदतीनुसार मिळत आहे। आमच्या मुलींना पण आमच्या मुलींना योजना मिळत आहे। महागाई बेरोजगारी हे तुमच्यासाठी महत्त्वाचे मुद्दे आहेत का? हो, कारण कसं आहे, गरिबांना कधी कधी मजुरी लागत नाही आणि त्याच्यासाठी कसं आहे, कधी कधी सिलेंडर महाग होते, कधी उतरते, कमी जास्त होते। तुम्ही आता मतदान करताना कोणत्या गोष्टीचा विचार करून मतदान करता? विकासच्या नावाने मतदान करत आहे मोदी सरकार। फक्त आणि फक्त मोदी। अच्छा, ही निवडणूक मोदी वर्सेस गांधी आहे असं वाटते का तुम्हाला? तर नाही, गांधी बिलकुल नाही, मोदीवरचीच निवडणूक आहे वाली। गांधी फक्त अफवा आहे, बाकी काही नाही। अच्छा, विद्यमान खासदाराबद्दल काय सांगाल? विद्यमान खासदारबद्दल, खासदार एकदम चांगले आमच्या वर्धा शहराचे आणि तळतदार खासदार आहे, प्रत्येकाचं समजून घेणार आहे आणि जेव्हा पाहिजे ते मिळतात। त्यांना एक जरी कॉल जरी केला रात्री 3 वाजता तरी ते तुमचा कॉल उचलतात आणि तुमचं ते समाधान करतात। नाही, आम्हाला आता महाविकास आघाडी पाहिजे। खूप झाले आता यायचे, आता नाही पाहिजे आम्हाला हे सरकार। महागाईवर बोलत फक्त। ही निवडणूक मोदी वर्सेस राहुल गांधी आहे असं वाटते का तुम्हाला? नाही, राहुल गांधी नाही, इंडिया आघाडी। कोणत्या बी स्कीम आमच्या घरपर्यंत पोहोचते आणि कोणाचं म्हणजे असं लाईन म्हणजे कोणा ऑफिसमध्ये गेलं थांबायचं काम नाही पडत किंवा कोणतं अरेराही काम करायचं काम नाही पडत। त्याच्या महागाई बेरोजगारी तुमच्यासाठी महत्त्वाचे मुद्दे आहेत का? नाही, हे तर जनरल गोष्ट आहे, हे चालणारच आहे। महागाई काही विषय नाही आहे आणि हे रोजगार म्हणजे रोजगार तर जसं आपलं हे वाढणार आहे, म्हणजे जनसंख्या वाढणार तशी रोजगारी तर वाढणारच आहे ना। विद्यमान खासदार साहेबांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी केलेल्या कामापासून तुम्ही समाधानी आहात? हा, समाधानी आणि व्यवस्थित आहे आणि काम कार्य बी चांगले करते, कार्यक्रम बी व्यवस्थित घेते आणि जे आपल्याला सहकार्य लागते त्यांच्या घरपर्यंत गेलं ते आपल्याला सहकार्य पण करते। लोकशाहीमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे, म्हणजे एका फक्त धर्माचा विचार करून चालणार नाही, शैक्षणिकदृष्ट्या पण विचार करावा लागणार आहे, आर्थिकदृष्ट्या पण विचार करावा लागणार आहे। या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही आता मतदान करू। महागाई बेरोजगारी हे मुद्दे तुमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत? खूप जास्त महत्त्वाचे आहे। धार्मिक मुद्द्यापेक्षा महागाई रोजगार या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे। अच्छा, विद्यमान खासदार साहेबांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी चांगलं काम केलं आहे का? ते काम तर त्यांनी चांगलं केलं आहे, पण आता जे सत्ताधारी पक्ष आहे यांचा थोडासा विचार करून आम्हाला पक्षापलट थोडा विचार चालू है। भैया मेरे को बताइए कि आप किस चीज़ को देखकर मतदान करते हैं? हम तो सब विकास को देख के मतदान करते हैं और जो भी आज विकास पुरुष होना और जिन्होंने राम जी को लाया है उसी को हमको लाने की इच्छा है। बाकी तो सब विकास दिख ही रहा है। महंगाई बेरोजगारी आपके लिए महत्वपूर्ण मुद्दे हैं? नहीं, उतना तो है नहीं, सब बराबर बैलेंस में चल रहा है जो भी है। और प्लस मोदी जी ने काफ़ी म्हणजे काम दिख रहा है, सब रोड वगैरह बोलो, बाकी सब चीज़ों में भी बहुत आगे है। जो बड़े बड़े मुद्दे थे वो उन्होंने इंडिया से सब हटा दिए हैं। 370 है, कश्मीर में आज इतना जो था वो सब आतंकवादी का जो प्रॉब्लम था वो पूरा हटा दिया है। महागाई बेरोजगारी हा तुमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे? नाही, आमच्यासाठी हा महागाईचा मुद्दा नाही आहे। बाकी देशापेक्षा आपल्या भारतामध्ये जेव्हापासून मोदीजी आले तेव्हापासून महागाई नियंत्रणामध्ये आहे। मतदान करताना तुम्ही कोणत्या गोष्टीचा विचार करून मतदान करता? मतदान म्हणजे करण्याचा उद्देश म्हणजे हा सगळ्यात मोठा मुद्दा झाला। एक मुद्दा म्हणजे असा आमचा झाला का जय श्री राम। जो हमारे को होना था वो मिलेगा बीजेपी सरकार से। अच्छा, विद्यमान खासदारांनी तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी चांगले कामं केली आहेत का? नाही केले आहेत ना। काय केलेलं आहे? जे आता पाहिजे होत्या गरजा ते एकाएकी 5 वर्षात आणि 10 वर्षात तर होणार नाही, त्याला काही वेळ तर लागणार आहेच काही गोष्टीसाठी। तुम्ही म्हणाल का प्रत्येक गोष्ट मला आजच भेटली पाहिजे, ते आजच नाही भेटणार। महागाई बेरोजगारी हा तुमच्यासाठी प्रमुख मुद्दा, महत्त्वाचा मुद्दा आहे का? नाही, महागाई हा तो दर कोणतीही सरकार आली तर ते राहणारच आहे, परंतु हा समोर हा देशाला समोर चांगलं प्रगती व्हावं हा मुद्दा चालला आहे। विद्यमान खासदार साहेबांबद्दल तुमचं काय मत आहे? त्यांनी केलेल्या विकास कामाबद्दल तुम्ही समाधानी आहात? समाधानी आहे। त्यांनी इथे पुष्कळचे कामं केले आहेत।